वेलकम. राजमुद्रा बँकिंग करिअर अकॅडमी सर्वांचं स्वागत. आपण नाम या प्रकरणाला सुरुवात केली होती, त्यातले आपण 2 लेक्चर ऑडिओ अपलोड केलेले इथं. आणि हे नाम आणि त्या 2 लेक्चरमध्ये आपण सर्वात प्रथम शब्दाच्या जाती शिकलो, त्याची व्याख्या शिकलो, त्याच्यामध्ये विकारी कोण, अविकारी कोण, अव्ययाची व्याख्या समजून घेतली आपण. त्याच्यानंतर प्रत्येकाची व्याख्या आणि उदाहरणासहित आपण ते एक्सप्लेन केलेली. जे नवीन असतील या चॅनलवर त्यांनी ते पूर्वी व्हिडिओ जाऊन त्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्यानंतरच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण नामाची व्याख्या, नामाचे प्रकार पाहिले होते. त्याच्यामध्ये कोणतं नाम एकवचनी येते, कोणतं नाम अनेकवचनी येते याची आपण व्याख्या पाहिली. नंतर आपण पाहिले होते नामाचे 3 प्रकार पडतात, पण तसे ते 5 येते. पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की नामाचे किती प्रकार पडतात, तर आपल्याला उत्तर 3 लिहावं लागते. त्याचं कारण असं आहे की सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. ते 2 या प्रकारामध्ये कन्वर्ट होत म्हणजे काउंट करत नाही. त्यातला आपण सामान्य नाम पूर्ण पाहिला होता. त्यानंतर आपण विशेष नाम बघू. पण विशेष नामाच्यावर नेमकं सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नामाचं थोडक्यात उजळणी करू. सामान्य नाम म्हणजे एकाच जातीचं, एकाच जातीतील सर्व. एकच जात म्हणजे काय? समजा मुलगा आहे तर मुलगा एक जात झाली, मग त्याच्यामध्ये सर्व मुलंच येणार. उदाहरणार्थ त्याला राज घेतला म्हणजे मुलगा एक झाले आणि त्यातला मी राज घेतला, तर हा जो राज बनला हा विशेष नाम आहे. हा काय बनला? हा विशेष नाम आहे. आलं लक्षात? आता लक्षात घ्या, विशेष नाम हा सामान्य नामामधून वेगळा निघला पाहिजे. विशेष नाम हा सामान्य नामामधून निघला. मुलगा एक जात झाला, त्यातला राज हा विशेष नाम झाला, मग त्या बाकीच्या जातीशी आपल्याला काही घेणं देणं नाही. नंतर मुलगी एक जात झाली, मुलगी एक जात झाली त्याच्यामधली मी राणी विशेष काढली. विशेष म्हणजे फक्त त्याचंच नाव. नंतर शहर एक जात झालं, त्याच्यामध्ये सर्व शहरच येतील, बाकी काही येणार नाही. ना देश येतील ना राज्य येतील. शहर म्हणजे शहरच. आलं लक्षात? मग त्या अनेक शहरापैकी मी बुलढाणा हे विशेष नाम काढलं. बुलढाणा काय काढलं? मी विशेष नाम काढलं. त्यावर आपण नदी पाहिलं. नदी एक जात झाली, नदी एक झाली, एक जात म्हणजे त्याच्यामध्ये सर्व नद्याच येतील. मग तलाव येणार नाही, धरणं येणार नाही. आलं का लक्षात? विहिरी येणार नाही. मग नद्या अनेक येतात, त्यातली विशेष एक नदी काढली. विशेष नाम गंगा घ्या, गोदावरी घ्या, तुम्हाला कावेरी घ्या, कृष्णा घ्या, भीमा घ्या. पर्वत, पर्वत एक जात झाली. पर्वत एक जात झाली, त्या पर्वतामध्ये फक्त पर्वतच येतील, त्याच्यामध्ये फक्त पर्वतच येतील. आता पर्वत भरपूर येतं. अरवली, हिमालय पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे. आलं लक्षात? त्यातला आपण अरवली घेतला. म्हणजे सामान्य नामामधून विशेष नाम वेगळा काढता आला पाहिजे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की खालीलपैकी सामान्य नाम ओळखा, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. हा प्रश्न पोलीस भरतीचा फेवरेट आहे. त्याच्यानंतर आपण भाववाचक नाम. भाववाचक नाम तुम्हाला मी पहिले सांगितलं. भाववाचक नाम म्हणजे ज्याला फक्त मी फील करू शकतो, ज्याची फक्त जाणीव होती, मी डोळ्यानं पाहू शकत नाही, ज्याला मी स्पर्श करू शकत नाही, अशा सर्व गोष्टी भाववाचक नामामध्ये येतात. प्रेमळपणा. नंतर एक मैत्री शब्द तुम्हाला दाखवला. मी मित्र पाहू शकतो माझा, पण आमच्या दोघातली मैत्री किंवा तुमच्या दोघातली मैत्री नाही पाहू शकत, नाही का? मायाळू. आपण आईचा मायाळूपणा पाहू शकत नाही, तो फक्त फील करू शकतो. कर्तृत्व. कर्तृत्व एखाद्याचं काम किंवा कर्तृत्व फक्त फील करू शकतो, त्याला स्पर्श नाही करू शकत. सहनशीलता. एखाद्या व्यक्तीमध्ये किती सहनशीलता आहे हे फक्त आपण फील करू शकतो, त्याला स्पर्श करू शकत नाही, डोळ्यानं पाहू शकत नाही. हे फक्त फील करू शकतो. ते सर्व कशामध्ये येतात? भाववाचक. भाव म्हणजे फक्त आतला भाव. बालपण. एखाद्या लहान बाळाचं आपण तो बाळ पाहू शकतो, पण त्यातलं बालपण नाही पाहू शकत, नाही का? ते फील करू शकतो फक्त. म्हातारपण, तारुण्यपण. तर हे सर्व सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्यातला आता आपल्याला आज बघायचं आहे विशेष नाम. त्यातला आज बघायचं आपल्याला विशेष नाम. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, बघा जातीचा म्हणजे एकच जात. जसं मुलगा एक जात आहे, मुलगी एक जात आहे, शहर एक जात आहे, नदी एक जात आहे, पर्वत एक जात आहे. याच्यामध्ये जातीचा बोध होत नाही. जातीचा बोध कुठे होतो? सामान्य नामामध्ये. हिच्यावर प्रश्न विचारतात की जातीचा बोध ज्यामध्ये होतो त्याला कोणते नाम म्हणतात? तर सामान्य नाम. लक्षात घ्या. ज्यामध्ये जातीचा बोध होत नाही. जात म्हणजे काय? जात म्हणजे एकाच जातीमध्ये सर्व. त्याच्यामध्ये शहर एक जर झाले तर सर्व शहरच येतं. याच्यामध्ये काय? त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. इथं बोध पाहिजे, टायपिंगची मिस्टेक आहे. बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ रामा मुलगा घेतला मी, हरी मुलगा घेतला, आशा मुलगी घेतलं, हिमालय पर्वत घेतलं, गंगा नदी घेतली. देश बघा, देश अनेक येतं, पण भारत देश एकमेव आहे. म्हणजे देश सामान्य नाम म्हणला आणि ते देशामधून भारत वेगळा निघाला. भारत हा एकमेव आहे, विशेष नाम. स्वर्ग.
स्वर्ग आपण बघू शकत नाही, स्वर्ग नरक हे सर्व काय येतं, हे सर्व विशेष नाम. आता लक्षात, आता हे झालं विशेष नाम. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता. त्याच्यानंतर इथे आपलं भाववाचक नाम. त्याच्यानंतर इथे आपलं भाववाचक नाम. आता लक्षात, भाववाचक तुम्हाला याला दुसरा शब्द आहे धर्मवाचक. भाववाचकला दुसरा शब्द काय ते, दुसरा शब्द आहे तो धर्मवाचक. भाव म्हणजे फील करणे. भाव म्हणजे काय, फक्त फील करणे. हिच्यावर पोलीस भरतीचा फेवरेट पॉईंट आहे. पोलीस भरतीमध्ये प्रश्न येत नाही असं कधी होणार नाही, लक्षात घ्या. भाववाचक नामावर, कारण हा इथं फसवण्याचे खूप प्रकार होतात, कारण इथं फसण्यासारखं पण भरपूर आहे याच्यामध्ये. भाववाचक त्याला धर्मवाचक नाम म्हणतात. मग पहिला प्रश्न तयार होतो, भाववाचक नामाला खालीलपैकी कोणतं नाम म्हणतात, तर धर्मवाचक नाम म्हणतात. बघा याच्यामध्ये ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले, प्राणी किंवा वस्तू, प्राणी आणि वस्तूचे नाव नाही. प्राण्याचे नाव समजा गाय आलं तर गाय सामान्य नाम बनते, एखाद्या समजा टेबल आलं तर सामान्य नाम बनते. तर यांच्यामध्ये असलेला गुण हे नाही, तर यांच्यामध्ये असलेला गुण, जसं एखादा प्राणी आहे तो सुंदर प्राणी आहे, सौंदर्य आहे त्याच्यामध्ये, तर तो गुण, त्यातला धर्म किंवा भाव, हे तीन शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये विचारतात गुण, धर्म आणि रिकामी जागा. गुण, धर्म आणि रिकामी जागा यांचा बोध होतो. गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. आता बघा, भाववाचक नाम साधण्याचे प्रकार. नेमकं भाववाचक नाम तयार होतो कसा, समजा एक उदाहरण घेतलं, मी माया घेतलं. आता माया ही मुलीचं नाव पण असू शकते, पण या मायाला मला भाववाचक नाम बनवायचे. एक्झाममध्ये प्रश्न विचारतात की मायाचा खालीलपैकी भाववाचक शब्द ओळखा. समजा मी माया हा विशेष नाम आहे, बरोबर ना. माया एक मुलगी आहे, मुलीमधून माया वेगळी काढली, विशेष नाम झालं. आता मायाचा भाववाचक नाम बनवायचे, तर मायाचं मी मायाळू करू शकतो. मायाचं काय करू शकतो, मायाळू करू शकतो. प्रेम घ्या, प्रेम एका मुलाचं नाव असू शकते, आणि याचं मला भाववाचक नाम बनवायचं असते, तेव्हा मी प्रेमळपणा करू शकतो. प्रेमळपणा म्हणजे बघा, मायाला मी काय लावलं, ळू लावलं, प्रेमला काय लावलं, ळपणा लावलं. हे जे शब्द लागून येतात याला म्हणतात भाव साधण्याचे प्रकार. याला म्हणायचं भाव साधण्याचे प्रकार. मग असे कोणते शब्द येतं, जसे ळू किंवा पणावाले शब्द, हे शब्द लावल्यानं तो भाववाचक नाम तयार होतो. मग बघा कोणते कोणते धातू लागतात. भाववाचक नाम साधण्याचे प्रकार, सामान्य नामे, विशेष नामे, धातू व विशेषणे. आता धातू समजला पाहिजे. धातू म्हणजे मूळ शब्द. धातू म्हणजे काय, मूळ शब्द. आता बघा याच्यात ही माया आहे, माया हा मूळ शब्द आहे, आणि त्याचा काय म्हणला, मायाळू. म्हणजे मूळ शब्द म्हणजे धातू. यांना काहीतरी लागलं की त्याला साधित म्हणतात. काय म्हणतात, साधित. आता हे बघा, इथं धातू आणि साधित नावाचं सेपरेट प्रकरण इथे आपल्याला पाहायचं आहे, परंतु त्याचा उल्लेख अगोदरच आलेला आहे. तर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, धातू म्हणजे मूळ शब्द. धातू म्हणजे मूळ शब्द, आणि साधित म्हणजे मूळ शब्दाला काहीतरी लागलं. मग याच्यातला मूळ शब्द कोणता आहे, तो माया. आणि साधित कधी बनला, त्याला काहीतरी लागलं, मायाळू. याच्यातला मूळ शब्द कोणता आहे, प्रेम. त्याला काय लागलं, शेवटी पणा, प्रेमळपणा. तर हे जे पणा लागलं याला म्हणायचं साधित. आता बघा कोणते कोणते शब्द लागतात. आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा. हे बघा इथं पणा लागलं. य, वा यासारखे प्रत्यय म्हणजे साधित. प्रत्यय म्हणजेच काय, साधित. प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाला लागून जोडलेला शब्द, त्याला प्रत्यय म्हणतात. प्रत्यय म्हणजे काय, आपण इथं लिहू शकतो प्रत्ययाची व्याख्या. प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाला लागलेला शब्द. मूळ शब्दाला लागलेला शब्द, याला आपण प्रत्यय म्हणतो. त्याला प्रत्यय लावून भाववाचक नामे कशी तयार होतात नाही का. जी भाववाचक नामे होतात ते खालील प्रकारे, आपण त्याला पाहून घेऊ एकदा. आता बघा इथं नवल पाहिजेत, इथं नवल पाहिजेत. आता बघा नवल हा मूळ शब्द आहे, याला आपण धातू म्हणू. काय म्हणू याला, धातू.
त्याला काय लागलं, आई लागलं, काय होते, नवलाई. काय होते, नवलाई. आता हे नवलाई बघितलं जात नाही बघा. लहान मुलगा आहे तरी समजा एखादा लहान बाळ आहे, तो वेगवेगळे हातवारे करतो किंवा काहीतरी वेगळे आवाज काढतो, तर आईला जी नवलाई होते ती आपण बघू नाही शकत, ती फक्त फील करू शकतो, स्पर्श करू शकतो. सगळ्याला स्पर्श नाही करू शकत, फक्त फील करू शकतो. ती नवलाई काय बनते, भाववाचक. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की 90 शब्द देतात आणि तुम्हाला विचारते की खालीलपैकी कोणता त्याला प्रत्यय लागते. खाली 90 या शब्दाला कोणतं प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होते. तुम्हाला नवलाई, मग तुम्हाला नवलचं नवलाई करता आला पाहिजे. नंतर बघा, श्रीमंत हा मूळ शब्द आहे, याला धातू म्हणतात. बघा, श्रीमंताला श्रीमंती काय लागलं, श्रीमंताला ई लागलं, ई लागून सुद्धा काय होते, भाववाचक नाम. मग परीक्षेमध्ये विचारतात की श्रीमंत या शब्दाचा भाववाचक नाम ओळखा. मग श्रीमंताचा श्रीमंती तुम्हाला ओळखता आला पाहिजे. पाटील हा मूळ शब्द आहे, पाटील हा मूळ शब्द आहे, त्याला की प्रत्यय लागला. प्रत्यय म्हणजे काय, मूळ शब्दाला शेवटी लागणे. प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाला प्रत्यय लागणे आणि धातू म्हणजे मूळ शब्द. याच्यातले हे सर्व मूळ शब्द येतं. हे एवढे जेवढे पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्व मूळ शब्द आहेत. बघा, पाटीलला पाटीलकी लागला, हा पाटीलकी लागला, तो काय बनला, भाववाचक नाम. गुलाम, मी गुलाम पाहू शकतो. गुलाम म्हणजे एखादा नौकर पाहू शकतो, पण त्यातला गुलामगिरी नाही पाहू शकत मी, हा गिरी लागला, गुलामगिरी. हेरगिरी, हेर पाहू शकतो पण त्यातली हेरगिरी नाही पाहू शकत. हेर सर्वांना माहिती आहे, त्यातली हेरगिरी नाही पाहू शकत. आलं का लक्षात. असे भरपूर. मग तुम्हाला विचार की गुलाम या शब्दाला कोणता शब्द प्रत्यय लागला की खालीलपैकी भाववाचक नाम तयार होते, तर गुलामगिरी. हा पोलीस भरतीचा सर्वात फेवरेट एरिया आहे, लक्षात घ्या. शांत एक विशेषणे, शांत काय एक विशेषणे, आपण त्याला मूळ शब्द म्हणू. शांत एक विशेषणे, त्याला आपण मूळ शब्द म्हणू. त्या शांत या शब्दाला ता प्रत्यय लागलं. प्रत्यय म्हणजे परत काय, मूळ शब्दाला शेवटी लागते ते. त्याच्यापासून काय झालं, शांतता. काय तयार झालं, शांतता. मग मनुष्य, मनुष्याला जर कोणता शब्द लागला की भाववाचक नाम तयार होते, मनुष्यत्व. मनुष्यत्व. पण बघा, पण किंवा पणा दोन्ही सारखं, याला पण म्हणा किंवा याला पणा म्हणा. शहाणा, शहाणा, मग त्याला शहाणपण म्हणू शकतो किंवा शहाणपणा म्हणू शकतो. शहाणपण म्हणू शकतो किंवा शहाणपणा म्हणू शकतो. सुंदर हा एक्झाममध्ये नेहमी येतो. हा सुंदर शब्द, नंतर एक औदार्य शब्द, औदार्य, हे नेहमी एक्झाममध्ये येतात. सुंदर या शब्दाला सौंदर्य लागलं, लक्षात घ्या. सुंदर हे नाम नाही, सौंदर्य नाम आहे, ते बी कोणतं नाम आहे, भाववाचक नाम. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात, हे खालीलपैकी 4 नावं देतात, त्याच्यामध्ये विचारतात की भाववाचक नाम ओळखा. सुंदर देतात, गरीब देतात, सुंदर, गरीब, नंतर सौंदर्य आणि आणखी एक शब्द टाकतील आणि विचारतात की भाववाचक नाम. तर गरीबसुद्धा, गरीब हे एक विशेषण आहे आणि त्याचं भाववाचक नाम गरिबी होते. काय होते, गरिबी. आलं लक्षात. गोड, गोड एक विशेषण आहे पण त्याला गोडवा नाही का. एखादी साखर पाहू शकतो पण मी त्याला गोडवा फक्त फील करू शकतो. एखादं चॉकलेट खूप गोड आहे, मी ते गोड चॉकलेट पाहू शकतो पण त्याला गोडवा फक्त मीच फील करू शकतो. लक्षात. तर हे सगळे भाववाचक नाम आहे. आणि याच्यातला सौंदर्य हा शब्द खूप वेळा आलेला आहे, औदार्य हा शब्द खूप वेळा आलेला आहे, लक्षात घ्या. आणखी काही त्याचे उदाहरणं बघू, कारण याच्यावर मॅक्झिमम प्रश्न येतात. इतर उदाहरणं आपण त्याला बघू. खोद, खोदाई, खोद, खोद, याला काय लागलं, आई शब्द लागला. चपळ, चपळाई लागला, आई लागला. याला काय लागलं, दांडगाई, काय लागला, आई लागला. या तिन्ही शब्दाला काय लागलं, आई लागून हे शब्द तयार झाले. हे तिन्ही शब्दाला आई लागल्यामुळे तो भाववाचक नाम म्हणला. खोदाई, चपळाई, दांडगाई. तर मला भाववाचक नाम लगेच ओळखता आला पाहिजे. धुलाई, सिलाई हे शब्द येतं, आई हा शब्द लागून ते भाववाचक नाम. आता बघा, गरीब, गरीबला गरिबी लागला, गरीब शब्द आहे, त्या गरीबला गरिबी लागला की तो भाववाचक नाम. गोड, गोडला गोडी म्हणवा किंवा गोडवा म्हणा. लबाड, लबाडला लबाडी शब्द लागला की काय तयार होते, भाववाचक नाम तयार होते. लबाडी, गरिबी म्हणजे ई प्रत्यय लागला. काय लागलं, ई प्रत्यय लागला. गरीब, गरिबी याच्यामध्ये ई लपेले. गोड, गोडी याच्यात ई लपेले. लबाड, लबाड याच्यात ई लागेले. म्हणजे याला ई शब्द लागला आणि याला आई शब्द लागला. परत बघा, वकिली, हुशारी, मंदी, आपुलकी सगळ्यामध्ये ई लपलेलं आहे. वकील दिसते मला पण त्यातली वकिली दिसत नाही. हुशार व्यक्ती दिसते पण त्यातली हुशारी दिसू शकत नाही. मंद व्यक्ती दिसू शकते पण त्यातली मंदपणा दिसू शकत नाही. आणि का आपुलकी हे सगळे
ई प्रत्यय लागून लागलेले शब्द येतं. वकिली, हुशारी, मंदी, आपुलकी, शाबासकी, आता बघा इथं गिरी शब्द लागला. गिरी गिरी गिरी. फसवेगिरी, फसवणारा व्यक्ती दिसते पण त्यातली फसवेगिरी दिसत नाही. तुच्छगिरी, दादागिरी नाही का, दादागिरी करणारा व्यक्ती दिसते पण त्यातली दादागिरी फक्त मी फील करू शकतो. महंतगिरी. तर हे गिरी शब्द लागून सुद्धा काय तयार होतात, भाववाचक नाम तयार होतं. मग परीक्षेमध्ये कसा प्रश्न तयार होतो की आई हा शब्द लागून कोणता भाववाचक नाम तयार होतो, किंवा ई हा शब्द लागून कोणता भाववाचक नाम तयार होतो, किंवा गिरी हा शब्द लागून कोणता भाववाचक नाम तयार होतो. नंतर बघा क्रूरता. इथं क्रूर व्यक्ती दिसते पण त्याला क्रूरता दिसत नाही. नम्र व्यक्ती दिसते पण त्याला नम्रता दिसत नाही, नाही का. समता. हे ता लागून, हे तिन्ही शब्द ता लागून काय म्हणलं, त्याचा भाववाचक नाम म्हणलं. काय बनला, भाववाचक नाम म्हणलं. मग इथं विनम्रता, श्रेष्ठ. इथं प्रौढत्व लागला. प्रौढत्व, कर्तृत्व, इथं कर्तृत्व हा त्व शब्द लागून काय म्हणला, भाववाचक नाम म्हणला. आलं लक्षात. तर हे आपले तिन्ही प्रकार आपले एकदम डिटेलमध्ये झालेले आहेत. हे तिन्ही प्रकार काय झालेले आहेत, आपले व्यवस्थित झालेले. परत आपण एकदम आणखी याचे जर उदाहरणं घेतली भाववाचक नामाचे, जास्त मित्रत्व, शत्रुत्व, याला त्व लागलं. काय लागलं, त्व. हा पण एक्झाममध्ये बराच वेळा. नागरिकत्व, श्रेष्ठत्व, हे जे शब्द आहेत ते त्व शब्द लागून काय बनलेले, भाववाचक. मग आई लागलेले शब्द, ई लागलेले शब्द, पण लागलेले शब्द, गिरी लागलेले शब्द, त्व लागलेले शब्द, ता लागलेले शब्द, हे सगळे भाववाचक नाम येतं. देवपण, इथं पण लागलेलं आहे. प्रामाणिकपणा, पणा लागलेला आहे. मोठेपण, लहानपण, क्रूरपणा. तर हे जेवढी मी गोळ केली याला काय लागलेले, पणा शब्द किंवा पण शब्द लागलेला आहे. पणा किंवा पण शब्द लागून तो काय बनलेला आहे, भाववाचक नाम बनलेलं आहे. बघा गांभीर्य, इथं य लागलेलं आहे. धैर्य, य लागलेलं आहे. माधुर्य, य लागलेलं आहे. शौर्य, ये लागलेलं आहे. चातुर्य, ये लागलेलं आहे. नैपुण्य, ये लागलेलं आहे. म्हणजे या सर्वांना य लागून त्याचं काय बनलेलं आहे, भाववाचक नाम. मग परीक्षेमध्ये 100% विचारतात की पणा, आई, की, गिरी, त्वा, नाही का, य, तत्व, हे सगळे शब्द लागून काय म्हणतात, भाववाचक नाम. याच्यात ओलावा, याच्यात वा लागला. गारवा, वा लागला. कडवा, वा लागला. म्हणजे ओलावा, गारला गारवा, नाही का, कडूला कडवा, ओल्याला ओलवा, वा शब्द लागून काय बनला, भाववाचक नाम बनला. तर हे आपले सर्व डिटेलमध्ये काय झालेले भाववाचक नामाचे काय ते प्रकार आहे. आणि तो मॅक्झिमम जर पोलीस भरतीला प्रश्न नामामध्ये आला तर तो भाववाचक नामावरच येतो. आणि याच्यात तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे की कोणता भाववाचक नाम आहे, त्याला कोणतं प्रत्यय लागलं, याच्यातला धातू कोणता, धातू म्हणजे काय, मूळ शब्द कोणता, प्रत्यय म्हणजे काय, मूळ शब्दाला कोणता प्रत्यय लागलं. तर हे शब्द लागल्यानंतर भाववाचक नाम तयार होते. मग नामाची व्याख्या, नाम हे विकारी आहे, लक्षात ठेवा. नाम हे विकारी, नेहमी प्रश्न येतो. विकारी म्हणजे काय, त्याच्यावर लिंगाचा, वचनाचा आणि विकाराचा त्याच्यावर परिणाम होतो. आणि लक्षात घ्या, याच्यावर नेहमी प्रश्न येतो. आता लिंग, वचन, विभक्ती हे आपला सेपरेट टॉपिक पाहिजे इथं. आलं का लक्षात. तर ही आपल्या नामाच्या प्रकाराची सर्व आपण माहिती बघितली. आता पुढच्या लेक्चरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे की नामाचे कार्य करणारी असे काही शब्द येतं. विशेषणे, आपण विशेषणाची व्याख्या पाहिली. क्रियाविशेषणे, क्रियापदे, सर्वनाम हे नामाचे कार्य करतात. तर त्या शब्दाची डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये माहिती घेऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सजेशन असल्या तर नक्की कळवा. आणि राजमुद्रा बँकिंग करिअर ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासाचा आनंद घ्या. थँक्यू.